महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। पत्रकार परिषद ठेवली आहे, काय विषय? जो आपण बघतोय एक महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये जे वादळ घोंगावते नीट लीक पेपर, त्या संदर्भात आजची ही पत्रकार परिषद होती। आणि या नीट पेपर लीक प्रकरणी आमचा सर्वस्वी रोष NTA आहे, कारण त्यांची जबाबदारी आहे। त्यांचे जे देशभरातील जे पेपर सेट करणारे लोक असतील त्यांच्यावर कमांड त्यांची असायला हवी। आपले शिक्षक जर समजा पेपर लीक करत असतील तर याला दोषी शिक्षकांना नाही धरता येणार, त्याच्यावर त्यांचा कमांड नाही, म्हणजे NTA कुठेतरी कमी पडते असं आमचं स्पष्ट मत आहे। तर लोकांचं आणि नेत्यांचं असं म्हणणं आहे की कोचिंग क्लासेसवाल्यांनी हे पेपर लीक केले। नेते आणि लोक हे प्रत्यक्ष तिथे येऊन विद्यार्थी आणि शिक्षकांसारखे शिकवत नाही किंवा बसत नाहीत, लांबून म्हणजे म्हणतात ना दुरून डोंगर साजरे, तशा प्रकारचं उचलले जीवन लावले टाळायला हे बोलून चालणार नाही। लीक पेपर कोण करतंय, त्यांचा काही फायदा स्वार्थ असेल म्हणून त्यांनी लीक केला असेल, आणि आम्ही स्पष्ट सांगितलंय ज्याने पेपर लीक केला त्याला कठोर कारवाई करावी। तो आमच्यापैकी कोणी असला तरी आमचं काही त्याच्यामध्ये दुमत नाही। 21 तारखेला जूनला परत होणार आहे, त्यासाठी विद्यार्थ्यांना काय सुविधा देणार आपल्याला? आम्ही विद्यार्थ्यांना ज्या पूर्वी सुविधा देत होतो, आता 1.5 महिन्यांचा जो कालावधी आहे याच्यामध्ये 1ही रुपयाचं शुल्क आम्ही विद्यार्थ्यांकडनं घेणार नाही। जे ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत त्यांनी इथे यावं आणि निशुल्क शिकावं। एखाद्याची परिस्थिती खूपच गरीब असेल तर अगदी खाण्यापिण्याच्या सोयीसहित आम्ही सर्व सुविधा उपलब्ध करून देणार। जर आपल्या या मागण्या जर पूर्ण झालं तर म्हणजे आंदोलनाची दिशा बी काय सांगायला? या मागण्या जर शासनाने पूर्ण केल्या नाहीत आणि कदाचित शासनाने जर कठोर कारवाई केली नाही तर आमचं पुढलं धोरण जे आहे ते पालक आणि आमचे विद्यार्थी यांना बरोबर घेऊन आम्ही भव्य आंदोलन करणार आहे। आणि तरी आम्हाला असं वाटलं की हे कुठेतरी कमी पडतंय तर आम्ही आझाद मैदानावर काही दिवसात राज्यव्यापी ज्या 9 संघटना आहेत यांच्या एकत्रित शिखर संघटना आम्ही स्थापन केलेली आहे, त्याच्या माध्यमातून आम्ही भव्य आंदोलन करणार आहोत। काय प्रमुख मागणी काय? प्रमुख मागणी एकच, आता जी घटना घडली ती वारंवार घडू नये, कारण याच्यापूर्वी 2-3 वेळेस ही घटना घडलेली आहे, 24मध्येही घडलेली होती आणि आजही पुन्हा तेच घडतंय, म्हणजे हा जाणीवपूर्वक केलेला खोडसाळपणा आहे। लोकांचं तर स्पष्ट म्हणणं आहे की हे जे आहे पेपरचं कारवाई पूर्ण जे आहे कोचिंग क्लासेसवालेच तय करतात। आम्ही म्हणू हे पूर्णपणे याची शासनाची आणि NTAची जबाबदारी आहे। शासनाला काही त्यांचे फक्त घोंगड्या उचलणारे चादरी उचलणारे कार्यकर्ते तयार करायचे का? म्हणून विद्यार्थ्यांना शिकून देत नाहीत का तुम्ही? काय नाव सर आपलं? प्राध्यापक डॉक्टर PM